मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महा-आय-डी कार्ड जे आहे महासारथीचं त्याची ई-केवायसी नेमकं कशी करायची। आता बघा, जर आणखी देखील तुम्ही महा-आय-डी कार्ड जर काढलं नसेल तर आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आय-डी कार्ड कसं काढायचं, डाउनलोड कसं करायचं याबद्दल जे व्हिडिओ बनले आहेत त्या व्हिडिओची लिंक दिली आहे। जर तुम्ही आणखी देखील आय-डी कार्डची नोंदणी केली नसेल तर तो व्हिडिओ बघून लवकरात लवकर नोंदणी करून घ्या। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महासारथी आय-डी कार्डची केवायसी नेमकं कशी करायची। कार्ड आपण नोंदणी केल्यानंतर आपल्याला ई-केवायसी करणं ही गरजेचं आहे। त्यानंतरच हे जे कार्ड आहे ते अधिकृत आपल्याला वापरता येतं, नाहीतर वापरता येत नाही। म्हणून आजचा व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लवकरात लवकर तुमच्या कार्डची ई-केवायसी करून घ्या। आणि आणखी देखील तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण अशाच कामाचे व्हिडिओ आणि योजनांची माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असेल, लॅपटॉपमध्ये असेल किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये असेल, तुम्हाला काय करायचे, mahasarathy.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे ती काय करायची, तुम्हाला सर्च करून घ्यायची आहे। सर्च केल्यानंतर बघा तुमच्यासमोर महासारथीचा जो होम इंटरफेस आहे तो तुमच्यासमोर ओपन होणार आहे। आता यामध्ये बघा ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण अगोदर महा-आय-डी कार्ड काढलं आहे आणि ते डाउनलोड सुद्धा केलेलं आहे। तर आपल्याला आता काय करायची, केवायसी करायची। हा जो पॉपअप आहे तुमच्यासमोर याला काय करायचं, तुम्ही कट करून घ्यायचं आहे। आता कट केल्यानंतर बघा तुम्हाला साईडला एक ऑप्शन दिसेल लॉग इन म्हणून, लॉग इनवर क्लिक करायचं आहे आणि नागरिक लॉग इन यामध्ये काय करायचं, आपलं यावर क्लिक करायचं आहे। नागरिक लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्या इथं जर तुमच्या महा-आय-डी ध्यानात असेल तर तुम्ही काय करा, महा-आय-डी टाकून लॉग इन तुम्हाला करायचं आहे। जर महा-आय-डी तुमच्या ध्यानात असेल तर तुम्ही तुमचा जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक टाकून यामध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे। आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर लॉग इन या पर्यायावर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करून घ्यायचं आहे। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलला एक OTP येईल, तो OTP तुम्हाला ते एंटर करून घ्यायचं आहे। आता OTP पुढे येणार आहे, जो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येणार आहे। तो OTP टाकून प्रमाणित करा या पर्यायावर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करून घ्यायचं आहे। जसं आपण प्रमाणित करा यावर क्लिक करणार आहोत, आपल्यासमोर आपला जो लॉग इन पेज आहे त्यामध्ये आपलं सगळं जे दिसणार आहे, यामध्ये तुमचं नाव दिसेल, त्यानंतर बर्थडे दिसेल, जेंडर दिसेल, सगळी जी माहिती आहे ती तुम्ही इथं बघू शकता। तुम्ही त्या साईडला बघू शकता ई-केवायसी डिटेल्स नेक्स्ट मॅन्डेटरी अपडेट, म्हणजे 22/12/2026 आपल्याला काय करणे, हे अपडेट करायचं आहे। आता तुम्ही बघू शकता यामध्ये क्लिक हेअर फॉर ई-केवायसी आपल्याला काय करायचं, यामध्ये क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर यामध्ये आपल्याला अपडेट ई-केवायसी दिसतंय बघ खाली, हा जो आहे यावर काय करायचं, आपल्याला क्लिक करायचं आहे। अपडेट ई-केवायसी केल्यानंतर यामध्ये आपण आपला आधार नंबर टाकून सुद्धा करू शकतो आणि VID टाकून सुद्धा करू शकतो। आपल्याकडे काय आहे, आधार कार्ड क्रमांक आहे, तर आपल्याला काय करायचं, यामध्ये आपला जो आधार क्रमांक आहे तो काय करायचा, टाकून घ्यायचा आहे। आधार क्रमांक टाकून घेतल्यानंतर हा जो कन्सर्न दिसतोय यावर काय करायचं, आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। आता कन्सर्नवर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं, खाली स्क्रॉल करून घ्यायचं आहे। आता बघा खाली स्क्रॉल केल्यानंतर ॲक्सेप्ट अँड सेंड OTP या पर्यायावर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करून घ्यायचं आहे। आता पुन्हा एकदा जो आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच आधार कार्डवर पुन्हा एकदा OTP येणार आहे, तो OTP आपल्या यामध्ये काय करायचा आहे, टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून घेतल्यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुमची जी ई-केवायसी आहे ती पूर्ण होऊन जाणार आहे। याबद्दल कोणती अडचण असेल तर कमेंटमध्ये कळू शकता आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला देखील फॉलो करून घ्या, कारण आपण अशाच कामाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो।